श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये श्रावण महिन्याच्या या भागात श्रावणातल्या वारांशी निगडीत पूजाव्रतांच्या निमित्ताने आपले मनःपूर्वक स्वागत. पुराणामध्ये श्रावण महिन्याच्या प्रत्येक वारासाठी कथा दिलेल्या आहेत. वाचताना या कहाण्या अद्भुत वाटतात, परंतु या कहाण्यांच्या माध्यमातून प्रत्येक वारासाठी पूजाव्रते सुचवली आहेत. यापूर्वीच्या भागात आपण बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार याविषयीची पूजाव्रते जाणून घेतली. या भागात आपण उर्वरित म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार आणि शनिवार याविषयीची पूजाव्रते का आणि कशी करायची ते जाणून घेणार आहोत. तर पाहूया रविवारची पूजाव्रते. श्रावणातल्या प्रत्येक रविवारी पुराणातील आदित्य राणूबाईच्या कथेनुसार सूर्य उपासना सुचवली आहे. त्याचबरोबर वाल्मिकी रामायणातील युद्धकांड अध्याय 107 व 108 मध्ये भगवान श्रीरामाने रावण वधापूर्वी आदित्य हृदय स्तोत्र पठण करून सूर्यदैवाची उपासना केली असल्याचा उल्लेख आहे. तसेच मार्कंडेय पुराणात अध्याय 78 ते 81 मध्ये सूर्य उपासनेचे महत्त्व स्पष्ट केले आहे. सूर्य ही आरोग्य, यश, कीर्ती, पराक्रम देणारी देवता समजली जाते. सूर्याला अर्घ्य देणे, सूर्यपूजन, सूर्यनमस्कार, सूर्यमंत्र जपणे, आदित्य हृदय स्तोत्र किंवा कोणतेही सूर्यस्तोत्र म्हणणे यापैकी जमेल त्या पद्धतीने श्रावणातल्या प्रत्येक रविवारी सूर्य उपासना केली जाते. यानंतर जाणून घेऊया सोमवारचे शिवपूजन व्रत. श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित आहे. शिव महापुराणातील रुद्रसंहिता अध्याय 17 ते 20 मध्ये समुद्र मंथनाची कथा आहे, ज्यामध्ये भगवान शंकराने हलाहल विष पिल्याचा उल्लेख आहे. त्या दिवशी दैवी दैवतांनी उपवास करून शंकराची आराधना केली होती. तो दिवस श्रावण महिन्यातील सोमवार होता. तसेच पद्मपुराणात उत्तरखंड अध्याय 72 ते 75 यामध्ये श्रावण महिन्याच्या सोमवार उपवासाचे महत्त्व वर्णन केले आहे. पुराणात या वाराशी संबंधित अनेक कथा आहेत की ज्या श्रावण महिन्यातील सोमवारच्या उपासनेचे महत्त्व सांगतात. या दिवशी शिवलिंगावर दूध किंवा गंगाजल, बेलपत्र अर्पण करावेत. ओम नमः शिवाय या साध्या सोप्या पंचाक्षरी मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. शिवलीलामृत, शिवचरित्र, महामृत्युंजय मंत्र पठण करावे किंवा ऐकावे. संध्याकाळपर्यंत उपवास करून सात्विक भोजनाने याची सांगता करावी. यानंतर पुढचे व्रत मंगळवार या दिवसाचे. मंगळवार या दिवशी नवविवाहित स्त्रियांनी मंगळागौरीचे पूजन करावे असे पुराणशास्त्रात सुचवले आहे. लग्नानंतरच्या पहिल्या श्रावणापासून पुढील 5 वर्षे हे पूजन केले जाते. मंगळागौर हे पार्वतीचे रूप. श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीची पाने, फुले, फळे वाहून पूजा केली जाते. ही सौभाग्य देवता आहे. पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून हे व्रत केले जाते. नववधूबरोबर इतरही नवविवाहित मुलींना बोलवून मंगळागौरीचे सामूहिक पूजन केले जाते. संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो. मंगळागौरीचे विशिष्ट खेळ खेळून आणि गाणे गाऊन रात्र जागवली जाते. यानंतर पाहूया श्रावणातल्या शनिवारच्या शनिपूजनाचे महत्त्व. भागवत पुराण स्कंद 5 अध्याय 24
यामध्ये शनिदेव आणि त्यांच्या मनुष्य जीवनावरील प्रभावाचे वर्णन आहे. तसेच ब्रह्मपुराण अध्याय 123मध्ये राजा दशरथ आणि शनिदेव यांच्यातील संवाद वर्णिलेला आहे. राजा दशरथाने शनिदेवाच्या कोपापासून त्रासलेल्या प्रजेला वाचवण्यासाठी शनिदेवाची प्रार्थना केली होती. शनिदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी प्रजेचा त्रास कमी केला. त्यामुळे श्रावण शनिवारी शनिदेवाचे पूजन सुरू झाले असे मानले जाते. श्रावणातल्या शनिपूजनाने त्याच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी शनिदेवाला काळे उडीद, काळे तीळ, तिळाचे तेल अर्पण केले जाते. शनी चालिसा, हनुमान चालिसा पठण किंवा श्रवण करणे, अनाथ, अपंग, गरिबांना दान देणे अशा प्रकारे शनी उपासना केली जाते. याप्रमाणे श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी पूजाव्रते करण्याचे महत्त्व आहे. यानंतर आपण भेटूया श्रावण भाग 4मध्ये नागपंचमीच्या निमित्ताने. धन्यवाद.